काय नाही म्हटले, या घोड्याचं मी तुला 3 लाख रुपये देतो. 3 लाख. त्याला वाटतं 3 लाख म्हणजे बहुतेक रक्कम कमी दिसते. आपल्याला द्यायच नाही बोलू. निघून गेलं. दुसरा व्यक्ती आला, मला घोड्याची काय किंमत. पण आताच एक व्यक्ती गेला, त्याने 3 लाख रुपये सांगितले. तुम्ही मला 4 लाख दिले. त्याला 1 लाखानं वाढली. म्हणजे ज्या किंमत वाढली त्याची किंमत गिरायकांना होत्या काय आपल्याला द्यायचं नाही. गेलं गिरायक निघून. मग दुसरं गिरायक मला मामा घोडं द्यायचं नाही. किंमत आताच एक व्यक्ती गेला, त्याला 4 लाख रुपये सांगितले. तू मी म्हणला 5.5 लाख रुपये देतो. 1.5 लाख. असं करता 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 ज्याचं घोडं होतं ते बाजारात आलं. बघत 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 त्याला नेमकं घोडं वळतं. मला हे आपलंच घोडं आहे, पण जात काय घेणार. त्याला विचारलं, मामा काय घोडं कुणाचं आहे. मला माझंच आहे. कुठं कुणाचं घोडं, कुठं कुणाचं येतच म्हणतंय कुणाचं माझं आहे का नाही. पक्का चोर. घोडं होतं त्या मालकाचं आणि म्हणतंय कुणाचं माझं. कोण म्हणतंय माझं. चोर म्हणतोय कुणाला माझं म्हणतोय कुणाला मालकाला चोर म्हणतो तुम्ही. घोड्याला माझं म्हणतोय की घोडं होतं कुणाचं मालकाचं म्हणतंय कुणाचं. मला त्या घोड्याचं नाही दिलाय त्यानं, पण त्या द्याला म्हणतोय माझं ही सगळ्यात मोठी शोकांती. बरं म्हणा तुझं तर तुझं किंमत. तुला आता तर एक व्यक्ती घ्या तर 5.5 लाख रुपये सांगितलं. तू मी म्हणा तुला 7 लाख रुपये देतो. 7 म्हटल्याबरोबर तुला काम कुठलं म्हणला सौदा केला बरं आहे. नाहीतर फुकट पुन्हा उभं व्हायचं. ठीक आहे म्हणे देऊन टाक. घे गोड. कोणाला दिलं मालकाला. होतं कुणाचं काय काय नाही कमाचं कमाल कुणाची चोराची. त्याला तुला देऊन टाकलं. मला दे 7 लाख घेतो म्हणला. आणि मला बघितलं पैसे घोडं कसं पळते तंदुरुस्त आहे का, घोड्याचा वेग कसा आहे बघितलं पाहिजे का नाही. मला तो म्हणला मग काय करावं लागेल. काय नाही म्हणला 5 मिनिटं घोडं माझ्या ताब्यात दे. म्हणला 5 मिनिटात 7 लाख रुपये मिळत असेल काय हरकत नाही. नियम घोड्या बसलं टाच मारली आणि गेलं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झालं आणि डोक्याला आता गेलं. घोडं गेलं. 5.5 लाख रुपये तयार झालं. तुला बघितलं का म्हणलं मामाचं घोडं दिसलं ना. जर ती घोडं दिसलं ना तर ते घोडं गेलं. मला कसं गेलं ते विचारू. म्हणजे मामा काय घोडं गेलं म्हणजे गेलं. कसं गेलं म्हणजे जसं आलं तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा आम्ही जसं आलोय तसं
आद्य कर्तव्य आहे. महाराज आम्हाला कळलं हा देह त्या मालकानं आम्हाला दान स्वरूपामध्ये देऊन टाकला. या देहामध्ये नंतर या देहाची जी कर्तव्यता करावी हे आम्हाला समजलं. महाराज नेमका मी त्यामध्ये काय यानंतर काय करावं? संसार सोडावा, बायकांना सोडावी, बघी वस्तू परिधान करावी, एका डोंगरामध्ये जाऊन काय काय करावं, नेमकं काय करावं सांगा ना. मला म्हणतात काय नाही, चुके करावा संसार न संडावे दोन्ही वार. आपण गीता जर पाहिली तर गीतेमध्ये आपल्याला कर्म सिद्धांत सांगितलं. आधी ज्ञान सांगितलं नाही, भक्ती सांगितलं नाही, आणि कर्माचा सिद्धांत सांगितलं. कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन मा कर्मफले दुर्भु माते संगस्म कर्मणि नियतं कुरु कर्मत्वं कर्म जागोय कर्मणः शरीर यात्रा पिष्टे न प्रसिद्धेद कर्मणः. हे संस्कृत मधलं कळणार नाही म्हणून मराठी त्याचं ट्रान्सलेशन केलं. कामामध्ये काम काही म्हणा राम ज्ञानोबराई तेच सांगतात असो संसारी जीव वेग करी महाराज संसार न सोडता आनंदाची प्राप्ती करता येऊ शकेल व येईल ना. याच्याकरता मला काय केलं पाहिजे? योग केला पाहिजे, जप केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याच्या प्राप्ती करता? मला म्हणतात हे मार्ग तुम्हाला कलियुगातल्या लोकांना जमणार नाही, कारण हे मार्ग अत्यंत अवघड आहे. तप म्हटलं की 12 वर्ष उपवास करावा लागतो. किती वर्ष? 12 वर्ष उपवास करावा लागतो. आम्ही किती वर्ष करतो? 12 वर्ष. वाचन द्या की आज काय एकादशी. आता एकादशी कुणी करायची असते? उपवास एकादशी कुणी करायची असते? सर्वांनी सर्वांनी पंढरपुरात जायचं बुवाल, पंढरपूर जायचं बुवाल, सगळं केंद्र सुरू येतं. मला माहिती आहे इथं बसलेल्या कीर्तनामध्ये जवळजवळ 30-40% जणांच्या एकादशी नसतं. 90% आहे ना? ज्यांच्या एकादशी नाही त्यांनी बोटवर करावं नाही का? त्यांनी 8-9 महिन्यात 2 एकादशी आम्ही करत नाही, त्यांनी बोटवर महाराजांच्या समोर बसलाय व एकमेकीच्या तोंडाकडे मला माहिती आहे नाही त्या 40% जणांची आजची धरणी असतो. पण तुमच्या पाया पडतो माग अट्टल, पण एकादशी मात्र केली पाहिजे. काही लोकांचा एक गोड गैरसमज आहे, प्रत्येक कीर्तनात बोलत असतो. लोकांचा एक गोड गैरसमज आहे एकादशी बाबतीमध्ये. एकादशी कुठे करायची? कुमारी करायची. बुवा एकादश एकादश बुवा. आमचा एकादशीचा काय संबंध? पहिल्यांदा डोक्यातून काढा. जसं मुस्लिमांच्या करता रोज आहे तसं आपल्या हिंदूंच्या करता एकादशीचं व्रत आहे. आणि जो एकादशीला उपवास करत नाही तो हिंदू म्हणायच्या लायकच आहे. हिंदू म्हणावं आमची बुद्धी भ्रष्ट झाली आता. 31 डिसेंबर 2010 कारण आपलं न्यू इयर हे कधी चालू होतं? नवीन वर्ष. तुम्हाला कोणी सांगितलंय? कोणाला विचारलंय? 100% 1 जानेवारीत असतं का? कारण आमच्या घरातच 31 डिसेंबर जोरात साजरा होतो. 31 डिसेंबर आला की ही म्हणते भाई काय आज 31 डिसेंबर आहे आणताय का? आणताय वाघ जातो शोकर महाराजांनी बोर्ड लावलं तिथं का नमस्कार करू नये, पण तिथं जायचं पाया पडायचं नुसतं बघायचं. की कसं काय हे आपल्याला वाचायचं नुसतं म्हणजे परिवर्तन काहीच नाही. मग सरकार करू नये, दारू का पिऊ नये, चहा का पिऊ नये याचे बोर्ड लावलेले आहेत. पण याचा आमच्यावर काय परिणाम होत झाले का? 31 डिसेंबर 2010, 31 डिसेंबर 2012 आणि 31 डिसेंबर 2025 आताच या दिवशी काय होती? भागवत एकादशी होती. आमच्या जातींना ख्रिश्चनांचा 31 डिसेंबर कळला पण हिंदूंची एकादशी नाही.
काय तर त्या दिवशी मांसाहार केला. आता जो एकादशी दिवशी मांसाहार करत असेल तो हिंदूच नव्हे हे माझं मत. त्याला माझं कडकडीत बोल. इकडे जरा किती भीती पाहण्यात जाते, पण इकडे काय काय खटखटी असे असतात गावागावात किती भीती काय बघत नाही. हे इकडून सांगितलं तुमच्या पाया पडत्या आज बरं ना. आज एकादश रे कसली एकादश फिकादश जातीवर तीर्थू पडायचे नीट बोलतच नाही का. म्हणजे हसण्यावाली नाही शोकांतिक ऐकलेल्या गोष्टी त्यानंतर म्हणाल तुमच्या पाया पडत्या वाचा उपास आहे. चतुर्थी करते चतुर्थी तुझी चतुर्थी कर आपण उपास आहे चतुर्थी कसली चतुर्थी आम्हाला घर कसे आहे का हिंदू आहे जरी एकादशी करत असेल तर तिला हिंदू म्हणावं का. ही शोकांतिक तुमच्या पाया पडतो. काय कीर्तनात घेऊन मागे कोण बनवलं आहे. पण सगळ्यांनी ज्यांच्या एकादशी माहित्या त्यांनी महिन्यातून 2 एकादशी येतात. सगळ्यांनी एकादशीचा उपवास एकादशी एकादशी तुम्ही सगळ्यांनी एकादशी करा. एकादशी करा पण लग्नी करू. आता पुढची एकादश मला वाटतंय इतर केलंय 13 तारखेला. का सांगितली काय काय म्हणजे काय ठेवती खावा होई माहितीच कळली. एकादशी करा पण लंगडी एकादशी करू. एकादशी केली नाही तर नरकाची प्राप्ती. सातारा जिल्ह्यातले प्रतिष्ठित कीर्तनकार गायनाचार्य वादनाचार्य एकादशी करत नाही. ते माझ्या डोळ्यासमोरची उदाहरण त्यांची कीर्तन का ऐकावी आणि त्यांनी मृदंगाची गायनाची सेवा तरी का करावी. त्यांचं ऐकलं तर आमचा किती उद्धार होईल माहिती. समोर समोर प्रतिष्ठित कीर्तनकार सातारा जिल्ह्यातले गायनाचार्य वादनाचार्य एकादशी करत नाहीत. की आमच्या जिल्ह्याची शोकांतिक आहे. वारकऱ्यात जर परिवर्तन होत नसेल तरी आम्ही काय दुसऱ्यांचा उद्धार करणार. म्हणून तुमच्या पाया पडतो एकादशी करा. लंगडी करू नका. लंगडी एकादशी करू नका. लंगडी म्हणजे सकाळी खचून फराळाचं करायचं. तरी काय नाही. उपनिषदामध्ये वर्णन आहे. रांजण एक माणूस तर रांजणामध्ये पाणी ओततो. रांजण भरण्यासाठी पाणी ओततो पण त्याच्या खाली एक छिद्र आहे. मला सांगा किती दिवसाने तो रांजण भरेल. बरोबर का. किती जरी पाणी ओतलं तसं तुम्ही किती व्रत करा तुम्ही किती ज्ञानाच्या गोष्टी सांगा पण तुम्ही एकादशी करत नसाल तर ते सगळं पुण्य एका पाण्याप्रमाणे निघून जातं. शेवटी तरी कामाच करा. म्हणून जो एकादशी करत नाही ते सगळं पुण्य हे निरर्थक आहे. पण तुमच्या पाया पडतो एकच व्रत करा. काय काय तर 12:15 नाही होत असतो. दम निघत नसेल तर ये चला काय पण एकादशी 12 वाजले 12:15 वाजले किती बायको म्हणते काय आता वाजली 12:15 आणि वाटली तुझ्या मनात ठेवले 12:15 काय आमच्या कलाकार 12:15 वाजले की फारसा करते. वार कलाकार आग लागतो तुमच्या कली. उपयोग काय. माझं जरा वाक्य जाचे पण ही शोकांची काही बघितलेलं आहे. सांगी वांगी नाही फक्त नाव कुणी आपलं झालं ना. आपलं सुरू 12:15 आपलं सुरूही होत नाही आणि संपतही आपला आजचा सूर्योदय ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय. पण तुमच्या पाया पडतो एकादशी गोकुळाष्टमी आणि महाशिवरात्री संध्याकाळी सोडू नका. आता जाऊ दे नाही पण इथून पुढं आजच्यापासून इथं महाराजांचे इथं संकल्प सोडा आणि महिन्यातून 2 एकादशी सगळ्यांनी करा. मला सांगा एक दिवसाचा उपास जमत नाही. 12 वर्षात तर जमत सकाळ देणार चालू असतं. काय त्याला होतं त्याला नाराज असते. सकाळी 2 कपचे पुन्हा अर्धा किलो खिचडी शाबू
गोलच्या केळी खजूर गावाला जाताना शेंगा रानात गेलं की कोणच्या ऊस घरी आलं की कोण 2 कप चहा कोणा संध्याकाळी 1 किलो खिचडी तरी तो मग मला सांगा 1 दिवसाला जमत नाही तर आम्हाला तप जमत का योग सुद्धा अवघड आहे म्हणतात किती अवघड आहे योग हरिपटामध्ये सांगितलं या वाक्याला न जाता तुम्ही काय करा भक्तिपंत बहु सोप पुण्य नागमे या पापा या सगळ्यामध्ये भक्ती अत्यंत सोपी आहे महाराज काय नेमकी कोणती भक्ती आम्ही केली पाहिजे भक्तीचे एकूण 9 प्रकार आहेत 9 प्रकारची भक्ती कोणकोणती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम आर्चनम वंदनम दास्य शक्यमात्मम निवेदनम पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती आता तुम्ही काय करताय श्रवण करताय पण श्रवण कसं केलं पाहिजे राजा परीक्षितीचा श्रवण केलं पाहिजे जर एक जण कीर्तनाला बसला 15 मिनिटं कीर्तन झाले ते हात वर करायला म्हणजे का तुमचा हात दुखतोय मला तसं नाही होत मला कीर्तन बंद करा म्हणते का तसं कसं पाठ करेल मला हात का वर करताय काय नाही म्हटला तुमची रामकृष्ण काय ऐकायला आणि गडबडीत घरात निघालो म्हटला गडबडीत आलो कीर्तनात बसलो पण मला कुलूपला ऐकलं नाही का की बघत होतो कुठं बसलंय कुठं कीर्तनात आणि विचार कसाचा आहे कुलपाचा होईल का उद्धार बसलंय कीर्तनात पण कीर्तनात मन कीर्तन काय काय सांगतात त्याच्याकडे अजिबात लक्ष श्रवणाचं पुण्य राजा परीक्षिती आणि भागवत ऐकलं विधेय या अवस्थेला राजा परीक्षिती गेला आणि भागवत ऐकलं शुक्राचार्यांच्या उद्धार झाले पहिली भक्ती आहे श्रवण हे तुमचं श्रवण चाललं दुसरी भक्ती आहे कीर्तन कीर्तन काय होतं कीर्तनाचा अंग कीर्तनाचा
जे नामच नाही पापाचे ऐसे केले यामध्ये अवकळा दिली याचा वर्णन केलं म्हणजे श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरण भगवान परमात्म्याचं नित्य स्मरण करत प्रल्हादजी नित्य स्मरण केलं एकूण बापाने मारण्याकरता 13 प्रयोग केले पण सगळ्यात महत्वाचं काम भगवान परमात्म्याने केलं पिसळलेल्या हत्तीच्या पायाला बांधले उकळत्या तेलामध्ये टाकलं विंचवाच्या सर्पाच्या पेवामध्ये टाकला होलिकेबरोबर जाळण्याचा प्रयत्न केला त्या होलिकेला प्रल्हादजींना मांडीवर घेतलं त्यांनी स्मरण चालू केलं देवाचं शेवटी काय झालं जणू खाक झाली होलिका त्या दिवसापासून आपण काय साजरी करतो होळी आणि दुसऱ्या दिवशी ही जातीवरची काय शास्त्र वगैरे काय आम्ही बघत नाही काय नेमकं याच्या पाठीमागची पार्श्वभूमी खरा शब्द काय धुली वंदना धुली वंदना आणि आमच्या गवळ्यांची जी 3 धुलू शास्त्र तरी जाणून गेलं धुली वंदना का कारण होलिका जळून भस्मसात झाली आणि प्रल्हादजी रडायला माझ्या आत्याचा उद्धार करा दे कशी असते तर माझी आत्ते आणि एक वरदान दे हिच्या करता कारण प्रतिवर्षी हिचं प्रतीक म्हणून ती साजरी करावी आणि दुसऱ्या दिवशी सगळे जण हिच्या पुढे नतमस्तक व्हावे एवढा वरदान दे शास्त्र कोण जाणून घेत काही दिवसाला 1-2 दिवसाला तीच असते तीच राहिली तर पुन्हा तीच खायची का अवघड 9 दिवस उपवास करत 9 दिवसाचा काय म्हणतात त्याला शब्द काय नवरात्र नवानाम रात्रनाम समूह किती नवरात्र त्याचा अपभ्रम झाला नवरात्र त्याच्या ह्याने केलं काय का तुझं तुला माहित नाही आता नवरात्र जवळ आले बिचारे 9 दिवस उपवास करते खिचडी वगैरे श्रद्धापूर्वक करतात आणि पुन्हा म्हणते अगोदर काय 9 दिवस लेच अशक्तपणा वाटतो मग दसऱ्याला हात त्याच्यात पुन्हा केलं तुम्ही जी नवरात्र धर्मानुसार केला तर मला प्राप्त उपाय धरून 9 दिवस काय करावं बरं नवरात्र आणि दशमीला आम्ही मांसाहार करतो तर हे सांगायची गरज नाही कारण या आम्ही पायमध्ये करत चालू आम्हाला कळलं आमच्या जातीला दशमी दसरा दशमी दिवशी आणि आम्ही मांसाहार कधी करतो काय काय नगर म्हणते ती पांडवांनी काय शस्त्राला बकरं कापलं होतं काय का म्हणतात संदर्भ कुठंच नाही दशमीला आणि दुसऱ्या दिवशी काय असतं एकादशी दशमीला खातं दसरा संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी एकादश कळती का जात नाही एकादश तुला मोना मागायचं काय राग माझा पण ही शोकांतिक आहे आम्हाला तिची कळत नाही चला अनेक प्रयोग केले पण एकमेव प्रल्हादजी वाचले कशामुळं भगवान परमात्म्याचे स्मरण श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवन पायाची सेवा पाय लक्ष्मीची आरती आपण ज्याच्या मागे धावतो ना जिच्या मागे धावतो ती देवाची पायाची सेवा करते आणि तो मात्र भक्तांच्या पाठीमागे धावत असतो पाद सेवन अर्चनम म्हणजे देवाला ओवाळणं तुला ज्याने भक्ती केली वंदन अक्रूरजींनी वंदन भक्ती केली वंदन करावं पण कसं वंदनाचा नमस्काराचा प्रकार आहे महिलांनी पदर घ्यावा हात जोडून नमस्कार करावा पुरुष मंडळी साष्टांग दंडवत करावा साष्टांग लोटांगण म्हणजे आठ आरणासह प्रणिपात करणं याला म्हणतात लोटांगण पण आम्हाला लोटांगण शब्दाचा अर्थच कळत नाही म्हणून आम्ही म्हणलं नाही गाणी लोटांगण लोटांगण शब्द
शब्दाचा अर्थ तरी भक्ती काय म्हणजे घातलं काही पाप लागत नाही. पण लोटांगण म्हणजे घालीन लोटांगण. लोटांगण म्हणजे आठ अंगासह प्रणिपात करणं त्याला म्हणतात लोटांगण. आता आम्ही वंदन करतो, नमस्कार देवा, गाडी वाजतात, मग कमीत कमी गाडी थांबवावी असं करावं नसतं. आणि का नाही चप्पल काढतले हा चप्पल असं पण ती तसं करत तुला एवढं दिलं हात जोडले आमचं अर्थ कर्तव्य नको ते पदकावी टाकतेस गाडीला आम्ही निघून जातो. हे वंदन पण वंदन मग आकृती सत्य भक्ती त्या अर्जुनावरती सखे महत्वा प्रस्थभवे दुःख हे कृष्ण हे यादव हे सकीर्ती आचारमन्नता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. सत्य भक्ती अर्जुनाने केली. पुढची भक्ती जी आहे दास्य भक्ती हनुमंतराने केली आणि आत्मनिवेदन भक्ती बळीराजाने केली. कामणे नववीर भक्ती झाली तोची शुद्ध. ही नवविधा प्रकारची भक्ती आहे. एक सापेक्ष भक्ती, निरपेक्ष भक्ती. निरपेक्ष भक्ती देवाला आवडते. पण महाराज त्या मला कळलं की या मार्गापेक्षा भक्ती सोपी आहे. पण आमचा एक प्रश्न आहे, काय भक्तीमध्ये तुमचा भगवान परमात्मा नेमकं काय पाहतो? माझा भगवान परमात्मा भक्तीमध्ये तो कोणत्या कुळातला आहे, कोणत्या जातीतला आहे, कोणत्या वर्णातला आहे हे काही पाहत नाही. उच्च नीच काही नेने भगवंत शिष्टे भावभक्त. ज्ञानोबांचे प्रमाण आहे सर्वांना माहिती आहे. जात वित्त गोत पुढं पुढे मात पुढं काय काय लोक त्याचा इतका विपर्यास करतात. आता समज बघा हा योग पूर्ण करताय श्लोक पूर्ण करताय सदस्य योग पूर्ण करताय म्हणजे समजतानी रामदास स्वामींनी राम नायकाचा श्लोक वापरला. आम्ही कुठे वापरतो? बासुंदी गुलाबजाम दिसलं सदा सर्वदा योग तुझा जे श्लोक पुढे करताना वापरतोय कुठे काय श्लोक म्हणतात त्याच्यावर काय 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 म्हणतात? कोणी एक विचित्र पुत्र जेव्हा वया पैसा तूच विचित्र आहे. कोणता श्लोक म्हणावा हे सुद्धा कळत काय? जेवताना म्हणतोय आहे राम राज्य गंभीर केले चिते सारखे द्रव्य चोर जात तरी तर सांगितलं कृष्णाला नावाचं गाव ती कीर्तनाला पोचलं पण तिला बसलो आणि एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला म्हणले काय भजी घे मला नको आहे मला घे की घे भजी मी म्हणते म्हणून भजी घे तुझ्या घरी घेऊन घाल दुसऱ्याला काय माहिती पण असतं. बरं आपण बी किती खावं या पोट आपलं तो घे म्हणतोय म्हणून किती खावता त्यामुळे कळलं पाहिजे. एकानं जिलेबीची कढी एवढी खाली का मित्र म्हणतो घे घे आणि खाली याला उठायचे एवढी जिलेबीची कढी खाली. आता करावं दोघांनी दोन धरलं काय त्याला बघा डॉक्टर म्हणाला काय झालं मला जिलेबी जास्त झाली. म्हटलं असं करा मी याला एक गोळी देतो पाचनाची एवढी घे एक घे म्हणला एक गोळी आता लगेच 5 मिनिटात फरक पडतो. मला डॉक्टर का गोळी जर खात घ्यायची असती तर मला मित्र नसतं खाल्लं. म्हणजे युक्त आहार विहार हे महाराजांचं नियम आहे. अशी सात नसा दिवस निद्रा बहुभाष मला घे नाही मला खा घे म्हणला घे की मला ज्ञानोबाचा अपमान आहे हा. मला ज्ञानोबाचा भाषेत काय समजा मला हाय करतो का नाही आणि उपदेश केलाय ना हाय म्हणजे खा त्वरित नीट म्हण की शब्द काय भज 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 नाही भज फरक काय भज भज फरक आहे ना
बज इथला बज म्हणजे भजन कर, पुढं काय खान आहे, नीट बघा. भज का खान आहे, भज का त्वरी, पण पुढं एक भावनायुक्त भावयुक्त कार्यक्रम त्या देवाचं भजन कर. भाव नसला तर सरळ काय पै भक्ती एकिने जाणे ते कसाने बोलणं म्हणे आम्ही भावाचे पाहुणे बनते आहोत. आम्हाला भाव हा आवडतो, दुसरा आम्ही काय पाहत नाही पाहत. भक्तीमध्ये आम्ही भाव पाहतो. कित्येक उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये भावावरची दिली. बघा लग्नाला आपण जातो ना प्रमाण लग्न करता हॉल असेल तरी लग्न होतं, नसेल तरी लग्न होतं. हॉल असावं तसं काय नाही, हाल सगळ्यांचंच नवऱ्याचा हाल, वडिलांचा हाल, सगळ्यांचंच आहे. म्हणजे हाल असेल तरी लग्न होतं, नसेल तरी लग्न बँकमध्ये असेल तरी लग्न होतं, नसेल तरी लग्न होतच. ब्राह्मण असेल तरी लग्न होतं आणि नसेल तरी लग्न होत. हार असेल तरी लग्न होतं, हार नसेल तरी लग्न होतं. मंगळसूत्र सोडायचं नसेल तरी लग्न होतं, असेल तरी लग्न होतं. नवरा असेल तरी लग्न होतं. परमार्थामध्ये जसं लग्नामध्ये नवरा नवरी नसेल, नवरा असेल नवरी नसेल तरी लग्न होत नाही, नवरी असेल नवरा नसेल तरी लग्न होत नाही, तसं परमार्थामध्ये भाव नसेल तर ते भजन काही कामाचं नाही. ज्ञानोबाने अनेक उदाहरणं यावर दिली. माऊलीचं उदाहरण, माणसं जिवंत असताना लोकांना